सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। एकूणच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची मोठी बातमी येते। राजकीय नेते मंडळींकडून त्यांची भेट घेण्यात आली। आजच सकाळी शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतलेली होती। ईव्हीएम आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात ते आत्मक्लेश आंदोलनाला बसलेत। बाबा आढाव यांचं वय देखील जास्त आहे आणि त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते। पुण्यामध्ये त्यांचं हे आंदोलन सुरू आहे, आत्मक्लेश आंदोलन। ईव्हीएम विरोधात आणि एकूणच आताची जी निवडणूक झाली त्या प्रक्रियेविरोधात, लागलेल्या निकालाविरोधात बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे सध्या पुण्यामध्ये। आजच शरद पवार यांनी बाबा आढाव यांची जाऊन भेट घेतलेली होती, त्यांच्याशी संवाद साधला। मात्र गेल्या 3 दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करणारे बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्यातून आहेत फोन लाईनवरती। वैभव, काय माहिती? श्वेता, बाबा आढाव हे आंदोलन करतायत। 2 दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। लोकशाहीच्या बचावासाठी हे आंदोलन सुरू असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी शरद पवारांनी आज बाबा आढावांच्या या आत्मक्लेश उपोषणाला भेट दिल्यानंतर दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या घडतायत। काही वेळामध्ये अजित पवार जे राष्ट्रवादी चे अध्यक्ष आहेत ते काही वेळामध्ये इथे बाबा आढावांच्या भेटीसाठी पोहोचतील, तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ ही 3:30 ते 4च्या दरम्यान सांगण्यात येते। या सगळ्या दरम्यान जवळपास 95 वर्ष वय असलेल्या बाबा आढावांच्या प्रकृतीची तपासणी जी आहे ती तपासणी डॉक्टरांच्या पथकाकडून करण्यात आली आणि त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे ते कमी झाल्याची माहिती जी आहे ती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। मात्र आपण काही जरी झालं तर या उपोषणावरती ठाम आहोत अशी भूमिका जी आहे ती स्पष्ट भूमिका डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही बाबा आढाव यांनी कायम ठेवली आहे। श्वेता, वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। डॉक्टरांचं पथक आहे आंदोलनाच्या ठिकाणी। आज सकाळीच शरद पवार यांनी त्यांची येऊन घेतलेली भेट। वय वर्ष 95 आणि बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलन सध्या करतायत। गेल्या 2 दिवसांपासून त्यांचं ब्लड प्रेशर सध्या लो झाल्याचं कळतंय। डॉक्टरांनी सल्ला देऊन सुद्धा बाबा आढाव हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्येच विसंवाद असल्याचं दिसून आलं। पटोलेंनी आपला ईव्हीएमवरती नाही तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवरती आक्षेप असल्याचं सांगितलं। तर काही लोकांनी ईव्हीएम कसं सेट केलं जातं याचं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं। आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ईव्हीएमवरून सर्व काही आलबेल नसल्याचं दिसतंय। काही लोकांनी ईव्हीएम कसं सेट केलं जातं याचं आम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं, पण आता निवडणुकीत इतकं काही टोकाचं होईल असं कधी वाटलं नव्हतं। आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोगावरती संशय व्यक्त केला नाही, पण निकालानंतर आता तथ्य दिसतंय असा आरोप पवारांनी केला। अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झालाय, त्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या असा आरोप महादेव जानकरांनी केला। मी स्वतः इंजिनियर आहे, त्यामुळे मला माहिती आहे की ईव्हीएम हॅक करता येतं, म्हणूनच याला लोकशाही म्हणता येणार नाही आणि आम्ही याविरोधात आंदोलन करू असं महादेव जानकर म्हणाले। माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील गावकऱ्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली। माळशिरसमधून राम सातपुते पराभूत झाले, दरम्यान मार्कडवाडीतून त्यांना लीड मिळाली होती। सातपुतेंच्या या लीडवरती शंका असल्यामुळे गावकऱ्यांनी ही मागणी केली। ईव्हीएमवर शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर आश्चर्य वाटत असल्याचं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं। शरद पवार हे वैफल्यग्रस्त मानसिकतेतून बोलतायत, हा केवळ पराभव लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हणत बावनकुळेंनी पवारांवर निशाणा साधला। शरद पवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप पवारांनी केला। तर मतदानानंतर जनतेतील अस्वस्थता वाढली असं ते म्हणाले। जनमत नसतानाही अनेक उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून आले, अशा निकालांमुळे ईव्हीएमवर प्रश्न निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिली। अपयश सहन होत नसल्यामुळे विरोधक ईव्हीएमवरती संशय घेत आहेत अशी टीका भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णींनी केली। दरम्यान 2004 मध्ये काँग्रेसनंच ईव्हीएमचा वापर सुरू केला असंही ते म्हणाले। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांचे फोटो झळकलेत। न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या कोल्हापूरकरांनी क्षीरसागर यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। विधानसभेच्या निकालानंतर दिलीप वळसे पाटील पहिल्यांदाच आंबेगाव मतदारसंघात दाखल झाले। दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांनी निवडणुकीतील विजयाबाबत शुभेच्छा दिल्या। सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली। दक्षिण सोलापुरामध्ये झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली।
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे लाडके भाऊ राहिलेले नाहीत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडले. शिंदे अस्वस्थ झाले तसा टोला त्यांनी लगावला. तर एकनाथ शिंदेंनाही कोणी शब्द देऊन फिरवलाय का असा संशय राऊतांनी व्यक्त केला. संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलं. मोठा निर्णय घ्यायला हिंमत लागते. ईडी सीबीआयला घाबरणारे कधीच मोठा निर्णय घेऊ शकत नाही तसा टोला त्यांनी लगावला. संजय राऊतांच्या टीकेचा संजय शिरसाटांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही नाटकं करणारे नाहीत. मानसिक संतुलन कुणाचे बिघडले हे निकालानंतर कळलं असा टोलाही त्यांनी लगावला. तर आम्ही नाराज असलो तरी उघडपणे आमची नाराजी जाहीर करू असंही शिरसाट म्हणाले. संजय राऊत सध्या अस्वस्थ झाले. ते जेव्हा स्वस्थ मानसिकतेत येतील तेव्हा संजय राऊतांचं ऐकू असा टोला बावनकुळेंनी संजय राऊतांना लगावला. सीएम पदाचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार नरेंद्र मोदींसह अमित शहांकडे आहेत. मात्र आता भाजपला निर्णय घ्यायला इतका वेळ का लागतो हे माहीत नाही असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं. तर सत्ता सोडताना दिलदारपणा लागतो आणि तो एकनाथ शिंदेंमध्ये आहे. त्यामुळे ते कोणता वेगळा निर्णय घेतील असं समजू नका असं देखील शिरसाट म्हणाले. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातले दरे या त्यांच्या मूळ गावी आहेत. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आज कुणालाही भेटणार नाहीत. निवासस्थानी आराम करणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं. देवदर्शनासाठी जाण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. भाजपचा गटनेता ठरल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीतल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. तर याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळासोबतच पालकमंत्रीपदासंदर्भात पुढचे निर्णय घेतले जातील. शिवसेनेनं अर्थमंत्रीपदावरती दावा केलाय. अर्थमंत्रीपदाकरता शिवसेनेकडून 2 नावं चर्चेत आहेत. उदय सामंत आणि दीपक केसरकर. अर्थ राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी काम पाहिले तर उद्योग विभागाची धुरा उदय सामंत यांनी सांभाळली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांचं नाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता मुरलीधर मोहोळांनीच ट्विटच्या माध्यमातून स्पष्टोक्ती केली आहे. माझ्या नावाची सीएमपदी चर्चा म्हणजे निरर्थक आणि कपोलकल्पित आहेत या चर्चा असं स्पष्टीकरण मोहोळांनी दिलं. नाना पटोलेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार अशी सूत्रांची माहिती आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरती काल दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली नाही. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू होती. मागील 3 दिवसांपासून महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलनाला बसलेत. आज शरद पवारांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या दोन्ही सभागृहात अधिवेशन सुरू झाल्यापासून 4 दिवसात केवळ 40 मिनिटं कामकाज चाललं. अदानी लाचखोरी प्रकरणातील संसदेत चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. शिवाय मणिपूर आणि उत्तर प्रदेशातील संभळ प्रकरणीही प्रचंड गदारोळ झाला. पिंपरी चिंचवड आणि मावळमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट अयोध्येत एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी बॅनर लावलेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यावेत यासाठी त्यांनी श्रीरामाला साकडं घातलं. विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना मंत्री करा आणि वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्या या मागणीसाठी तालुका प्रमुखानं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलंय. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजपचे आमदार समीर कुणावार तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांची राज्य सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी त्यांनी हनुमान मंदिरात अभिषेक करत साकडं घातलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालात पराभव झालेल्या उमेदवारांनी येवला मालेगाव बाह्य मतदारसंघातील केंद्रांवरती फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे प्रत्येक एका केंद्रावरती फेरमतमोजणी होणार आहे. शनी अमावस्या असल्यामुळे आज नांदगावच्या सस्तनपूर येथील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानलं जाणाऱ्या श्री क्षेत्र शनी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. यावेळी गाभाऱ्यात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली. हिंगोलीच्या सेनगाव ते जिंतूर या राज्य महामार्गाच्या बाजूला खासगी कंपनीकडून ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलं होतं. मात्र बाजूचा भराव खोदल्यामुळे रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती. डहाणूच्या महालक्ष्मी ते धानिवरीपर्यंत ट्रॅफिक जाम झालं होतं. सुसरी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक कोंडीचा सामना करावा लागला. नंदुरबार शहरातील शेवाळी नेत्रंग महामार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाला भाजपनं विरोध केला. हा उड्डाणपूल रद्द करून शहराच्या बाहेरून रिंग रोड काढण्याची मागणी भाजपनं केली. बीडच्या माजल गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून शेकापनं आरती आंदोलन केलं. कार्यालयामार्फत केलेल्या बोगस कामांची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. बुलढाण्यात आणखी एका पर्यटन स्थळाची वाढ होणार आहे. अजिंठा पर्वत रांगेतील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जंगल सफारीत बिबट्यासह अस्वल आणि इतर वन्य प्राण्यांचं दर्शन झालं. यावेळी जंगल सफारीसोबतच जलपर्यटनाचा आनंद देखील लुटण्यात येणार आहे.
अकोल्यातील दहीहंडा ते दर्यापूर रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था जीवघेणी ठरतेय. त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जाते. छत्रपती संभाजीनगरातील पाणीपुरवठा योजनेचं काम 76% पूर्ण झालंय. मात्र उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यात यावं यासाठी चितेगाव रस्त्यावरील वाहतूक 47 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 9 महिन्यात केवळ 540 कोटींचा महसूल जमा झाला. शहरातील 3,79,000 नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरला असून त्यातून 362 कोटी 74 लाख ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील हिसई परिसरात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 4 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे 1200हून अधिक शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. चोपडा तालुक्यात लाल कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली. त्यातच भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे खत आणि फवारणीच्या किमती कमी करण्यासोबतच त्यावर सबसिडी मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही. त्यातच कापूस काढण्यासाठी मजुरांच्या विनवण्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. दिवसाला 300 रुपये मजुरी देऊन सुद्धा मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 40 गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याला 40 ते 50 रुपयांचा भाव मिळतोय. तर बाजार समितीत 173 वाहनं कांद्याची आवक झाली. रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेल्या बीड जिल्ह्याला आता रेशीम विक्रीसाठी मोठा प्रतिसाद मिळतोय. बीडच्या बाजार समितीत मागील 2 महिन्यात 14 कोटी रुपयांच्या रेशमाची विक्री करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यात रब्बीच्या 35% पेरा झाला असून 10 मध्यम प्रकल्पांसह गिरणा आणि मन्याड धरण ओसंडून वाहिल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढलाय. वाशिम जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील कपाशी पिकावरती लाल बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे भाज्यांचं नुकसान झाल्यामुळे त्यांचं उत्पन्न घटलंय. तर सध्या थंडीची लाट असून हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नाही. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली आहे. मंचरमध्ये दुबार हंगामातील बटाटा काढणीला सुरुवात झाली. बटाटा उत्पादनात वाढ झाल्यामुळे बटाट्याला चांगला सध्या बाजारभाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. मालेगाव मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीचा कहर दिसतोय. मालेगावचा पारा 11 अंशांवरती गेल्यामुळे बोसऱ्या थंडीनं मालेगावकर कुडकुडलेत. तर दुसरीकडे गहू हरभऱ्यासारख्या पिकांना याचा फायदा होणार आहे. नाशिकचा निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे नाशिककर गारठलेत. तापमानाचा पारा 8.9 अंशांवरती गेल्यामुळे वातावरणात गारवा आहे. विदर्भासह नागपुरात थंडीचा जोर वाढलाय. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान 12 अंशांच्या खाली गेलंय. तर नागपुरात तापमानाची नोंद 11 अंशांवर झाली आहे. तर पुढील 3 ते 4 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा घसरला असून तापमान 6 अंशांखाली आलंय. जिल्ह्यामध्ये थंडीची लाट पसरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांसह शेकोट्यांचा आधार घेतलाय. परभणी महानगरपालिकेचे विविध करापोटी 80 कोटी नागरिकांकडे थकीत आहेत. त्यामुळे पुढील 4 महिने कर वसुलीसाठी मनपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. म्हाडाच्या लॉटरीतील 440 विजेत्यांनी आपली घरं परत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्टवरील अर्जदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्जत पनवेल दरम्यान बांधण्यात येत असलेल्या नवीन रेल्वे कॉरिडॉरचं काम पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत या प्रकल्पाचं 56% काम झालं होतं. तर ऑक्टोबरमध्ये 11% काम झाल्यामुळे प्रकल्पाचं एकूण 67% काम पूर्ण झालंय. शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिकेनं शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचं आवाहन केलं होतं. परंतु निवडणुकीमुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही करता आली नव्हती. त्यामुळे अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी मागील 10 महिन्यात पनवेल महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं 1 रुपयाचा दंड वसूल न करता 15 जणांवरती अदखलपात्र गुन्हे दाखल केल्याचं उघड झालंय. बोरिवलीमध्ये एका कारनं अचानक पेट घेतला. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी MIDC परिसरातील भारती बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भीषण आग लागली होती आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 13 वाहनांची मदत घ्यावी लागली. यात लाखोंचं नुकसान झालंय. जुन्नर तालुक्यातील जुन्नर ओतूर मार्गावरती एका दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामुळे 3 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे इथे कठडे नसलेल्या एका जुन्या विहिरीत एक सांबर पडलं होतं. ग्रामस्थांच्या मदतीनं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत या सांबराला विहिरीतून बाहेर काढलं.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सर्वाधिक अपघातांचं प्रमाण शिवशाही बसेसचं असल्याचं समोर आलंय। एसटी महामंडळाच्या बसेसच्या अपघाताचं प्रमाण 0.17% आहे। बीडच्या परळीमध्ये एका डॉक्टरनं एका तरुणीवरती अत्याचार केल्याप्रकरणी संपूर्ण परळी शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। तत्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी केली जाते। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये जन्म नोंदीमध्ये फेरफार करणाऱ्या दोघांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात।